नमस्कार. ही एक माझी कविता मला सुचली आज 29 ऑगस्ट 2025. सहज ही कविता सुचली आणि मी ती आपल्याला सादर करतो. त्या कवितेचं नाव आहे तेवढं तरी देवा. तेवढं तरी देवा. तर ह्यामध्ये असं आहे, प्रवासाची खूप आवड असलेला एक माणूस असतो. त्याला प्रवासाची खूप आवड असते. त्याचा सगळा जन्म महाराष्ट्रात गेलेला असतो. महाराष्ट्रातल्या मराठवाड्यात गेलेला असतो. त्याला बाह्य जग सगळे बघावेसे वाटते. बाह्य जग. पण ते जमले पाहिजे ना. मग तो देवाला प्रार्थना करतो. तर तो देवाला काय म्हणतो हे मी काव्यरूपात इथे सांगितले आहे. त्याला प्रवासाची खूप आवड असते. तो देवाला म्हणतो. काय म्हणतो देवाला? परदेश प्रवास जर नसेल लिहिला माझ्या नशिबी देवा. परदेश प्रवास जर नसेल लिहिला माझ्या नशिबी देवा. भारत देश तरी आपुला मज बघण्या मिळावा केशवा. जन्मभर आम्ही इथेच आहो तीच छोटी शहरे तीच गावं. जन्मभर आम्ही इथेच आहो तीच छोटी शहरे तीच गावं. परळी केज बीड गेवराई आम्हा माहीत एवढीच नावं. हे संभाजीनगरच पहा जणू आम्हा फॉरेनच भासते. हे संभाजीनगरच पहा जणू आम्हा फॉरेनच भासते. मराठवाड्याची राजधानी ती किती सुंदर मॉडर्न खासते. पूर्व भारत पश्चिम भारत हे सर्व मी फिरून येईन. पूर्व भारत पश्चिम भारत हे सर्व मी फिरून येईन. दक्षिण भारत उत्तर भारत त्यानंतर मी बघून घेईन. पुन्हा कधी हे मिळेल बघण्या तूच देवा असा विचार कर. पुन्हा कधी हे मिळेल बघण्या तूच देवा असा विचार कर. 84च्या फेऱ्यात आम्ही तू दिसशील का पुन्हा सांग तर. म्हणून विनवितो देवा तुझं मज मनसोक्त इथे फिरू दे. म्हणून विनवितो देवा तुझं मज मनसोक्त इथे फिरू दे. ज्या मातीत मी जन्मलो घडलो ती भारत माता तरी पाहू दे. मरताना मज हेच समाधान मी पाहिला माझा संपूर्ण देश. मरताना मज हेच समाधान मी पाहिला माझा संपूर्ण देश. सुखाने डोळे मिटीन मी इथे मग तुझ्या दारी करीन प्रवेश. मग तुझ्या दारी करीन प्रवेश. ही त्याची कविता.